नमस्कार मंडळी. आज आपण हळदी कुंकवासाठी स्पेशल तिळगुळाचे लाडू अतिशय मऊ आणि सहज तोंडात विरघळतील असे लाडू कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर आता नुकतीच संक्रांत झालेली आहे आणि मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत केले जाणारे हळदी कुंकू यासाठी आपल्याला छोटे छोटे लाडू लागतात. आणि हे लाडू अगदी सोपी पद्धतीने आणि नरम कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. लाडू बनवण्यासाठी 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे किंवा त्याच्यापेक्षाही कमी तुम्ही घेऊ शकता आणि 1 वाटी गूळ हे साहित्य लागणार आहे. तसेच साजूक तूप. तर बघा, गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. शेंगदाणे आणि तीळ मस्त खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून झालेले आहे ते आता थंड करायला साईडला ठेवू आणि तीळ भाजून घेऊ. तीळ सुद्धा जास्त भाजायची नाही, फक्त तळतळ आवाज आला म्हणजे गॅस बंद करायचा. जर तीळ जास्त भाजले तर त्याचा कडवटपणा जाणवतो. त्यानंतर आता शेंगदाणे थंड झालेले आहे, त्याची साल काढून घेऊ. आता आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत. त्यासाठी एखादी कढई घ्या किंवा एखादं मोठं भांडं घ्या. त्यामध्ये रिंग ठेवा आणि त्या टोपामध्ये पाणी घ्या किंवा भांड्यामध्ये पाणी घ्या आणि एक जाड गुळाचा टोप घ्या. त्याच्यामध्ये गूळ टाका आणि या गुळाच्या टोपावर झाकण ठेवायचं आहे आणि जे भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यावर सुद्धा झाकण ठेवून 10 मिनिटे आपल्याला हे मीडियम गॅसवरती उकळवायचं आहे. म्हणजे या पाण्याला उकळी आणायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये गूळ ठेवून गुळाला पूर्णपणे वितळवायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही कृती करा. म्हणजे बघा, लाडू किती नरम होतात. 10 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत. जवळपास पूर्ण गूळ वितळलेला आहे. आता यामध्ये तुम्ही पाव चमचा साजूक तूप टाका. पाव चमचा किंवा अर्धा चमचा टाकलं तरी हरकत नाही. परत आता हे मिश्रण मस्त एकजीव करून घ्या. अशा प्रकारे पाक बनवायचे 2 फायदे आहे. पहिला म्हणजे लाडू अतिशय नरम होतात आणि दुसरी पद्धत म्हणजे हे मिश्रण गरम होत नाही. म्हणजे आधी आपण जसे लाडू बनवायचो आणि हे मिश्रण जास्त गरम व्हायचं तसं गरम होत नाही आणि मिश्रण गरम नसल्यामुळे आपण हे लाडू सहज जोडू शकतो. आता आपल्याला बस तीळ, शेंगदाणे आणि गुळाचा पाक एकत्र करायचा आहे, व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि लाडू वळायचे आहेत. तर लाडू ही वळायला खूप सोपी आहे. लगेच हे लाडू वळून तयार होतात आणि तेही हाताला चटके न लागता. तर लाडू मी आता आपल्याला करून दाखवणार आहे. आपलं मिश्रण मस्त एकजीव करून झालेलं आहे. लाडू किती मोठे बनवायचे त्यानुसार आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही तुम्ही हे मिश्रण सहज घेऊ शकता आणि हळूवारपणे लाडू वळू शकता. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या, पावसाळी रानभाजीची माहिती, इतरही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असते. आपल्या इच्छेनुसार, आपल्या सवयीनुसार तुम्ही ते बघू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती सहज येईल आणि येणारे माझे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. तर बघा, शेवटचा लाडूही आपण सहज वळू शकतो. लाडू आपले जवळपास सर्व करून झालेले आहे आणि झटपट तयारही झालेले आहे. तर बघू शकता, फक्त थोडंसं हे मिश्रण हातामध्ये दाबायचं आहे आणि हळूवारपणे हातावर वळायचं आहे. तर मस्त लाडू तयार झालेले आहे आणि हे आता लाडू आपण हळदी कुंकवासाठी वापरू शकतो किंवा घरातही खाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी शेंगदाणे आणि तीळ कुटून न घेता अशाच प्रकारचे लाडू बनवले जातात आणि खाल्ल्या जातात. परंतु आमच्या भागामध्ये शेंगदाणे आणि तीळ खलबत्त्यात कुटून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे लाडू पाक न करता गूळ बारीक करून
त्याचे लाडू केले जातात आणि ते लाडू खायला अतिशय स्वादिष्ट लागतात. हे लाडूही खूपच मस्त आहेत आणि आता आपण बघू शकता की सहज हे लाडू आपण तोडू शकतो. कदाचित तुमचेही हळदी कुंकू करायचे अजून बाकी असतील तर झटपट हे लाडू बनवा आणि हळदी कुंकवाला हे लाडू सर्वांना द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका, असं म्हणून तिळगुळ म्हणजेच वाणाचा हा सोहळा साजरा करा. लाडू इतके नरम झालेले आहे की ते तोडून पुन्हा आपण ओढू शकतो. कणभर तीळ मनभर गुळाचा गोडवा, कणभर तीळ मनभर गुळाचा गोडवा, रावांचं नाव घेते सर्वांना बोलवा. तिळगुळ देऊन, वाण देऊन आणि पतिराजेचे नाव घेऊन हा सोहळा साजरा करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.